अरे ए तुझं काय तू काय आलाय? नजारा आहे खतरनाक. असा नजारा बघायसाठी आपण येतोय. तर एका दुकानात काय पुरे झालेलं नाही तर दुसरं दुकान काय आहे बायकोवरचं प्रेम. तर आम्ही चाललोय आता काय पॅराग्लायडिंग पॅरामोटरिंग म्हणजे करायचं. पॅराग्लायडिंगचा नेक्स्ट व्हर्जन आहे पॅरामोटरिंग. ते बी म्हणजे काय सांगा आणि हे बी म्हणजे काय सांगा. पॅराग्लायडिंग म्हणजे ते छत्रीसारखं पॅराशूट घेऊन उडत नाहीत का ते ते फ्लाइंग करतात पॅराग्लायडिंग बोटिंगच्या ते. आणि पॅरामोटरिंग म्हणजे सांगा मी पहिल्यांदा ऐकलंय. पॅरामोटरिंग म्हणजे मागे एक मोटर असते त्याला की जी तुम्ही कुठूनही म्हणजे त्याला एक छोटासा रनवे असतो. गोल हेलिकॉप्टर. हा कुठूनही त्याचा टेक ऑफ घेऊ शकता. पण ते विमानासारखं मध्येच पडत नाही ना. एक छोटं हेलिकॉप्टर आहे. वर जायचं आकाशात मग वरनं टाकते खाली काय टाकत नाही, फिरायचं फक्त फिरायला. नको. किती रुपये त्याला? त्याचे 4000. छत्तीसगड आली तुम्ही जाऊन या मी बघत बसतो. मी तर 4000 टाकून गोवा सगळा परत फिरूया काय. परत फिरतोय आणि वरनं व्हिडिओ शूटिंग करा. तुम्ही जे बघितलं ते मी बघतो. कसं दिसतंय नाही याला फील पाहिजे. कुणाला? हे इकडे ड्रायव्हरला फील पाहिजे. तुला फील नाही, तुला व्हील साबण घालून हाणायला पाहिजे. हिने आम्हाला तर आम्ही चाललोय काय पॅरामोटरिंग करायला. पॅरामोटरिंग करायला. आणि रस्ता खतरनाक रस्ता आणि गाडी पण तशी खतरनाकच आणली. सोडा आम्ही स्कॉर्पिओ आहे त्यामुळं काय हा. तर ही गाडी बघा समोरनं बोलेरो आल्या आणि इथनं आम्ही आता चाललोय वरती जाऊन आता बघू वरनं काय काय दिसते. वर जाऊन ठरवायचं करायचं काय नाही ते. फुल तर चाललंय वर जाणार. वरनं खिडकीतनं बाहेर येणार. जयवंत कुठे गेला? एक नंबर फील पाहिजे. कसं पाहिजे? हा मी धरलोय सर. तर आवा कसलं खतरनाक इथं. माकडा आहे ना बाबा त्याच्या. फोर व्हीलर आहे ना आपल्या? नाही फोर व्हील नाही. राहू दे काय. बिबिदा कसा आहे? का हे खड्डा आहे. जे तुम्ही हे बघताय हे हवेमध्ये फ्लाय तेच आता आपण करायला चाललोय. समज रे हो. कसं वाटतंय? ह्याला फ्री आहे बघा सगळं. बघा ह्याला सगळं फ्री आहे. ह्याला या बोंडला सगळं फ्री आहे. आता आम्ही इथं आलोय आणि आम्हाला गोव्यातला माणूस भेटल्यात आणि ह्याने सांगायला गोव्यात असून मी पहिल्यांदा इथं आलोय. सगळ्यात महत्वाचं हे कोण आहे सांगा की. हा कुठल्या कंपनीचे मॅनेजर आहे? कुठल्या कंपनीचे मॅनेजर आहे? आय एम वर्किंग फॉर सिम्बा बियर्स. म्हणजे सिम्बा बियर कंपनीमध्ये आहे मी मॅनेजर. काय लॉस ऑफ बियर. तर काय नाही ते यांच्या म्हणजे हे मला सांगितलं. यांच्या आई माझ्या खूप मोठ्या फॅन होत्या आणि त्यासाठी ते इथपर्यंत आलेत भेटायला. आणि एक काळानंतर वाईट वाटलं की आज त्या नाही आहेत या जगात. पण ह्याने सांगताना एका गोष्टीचा अभिमान पण वाटतोय मला की त्यांच्या आई जेव्हा बेड रेस्टवर होत्या तेव्हा त्या माझे व्हिडिओज बघायच्या आणि त्यांचा मी खूप मनापासून आभारी आहे. आणि यांनी सांगितले की त्या खूप खुश व्हायच्या तुमचे व्हिडिओज बघून. म्हणजे कधी कधी ह्यांना म्हणायच्या की जसं त्या मारतात तसं
तू पण मार खायला पाहिजेस म्हणून. सो थँक्यू सो मच तुम्ही. थँक्यू डिविदा फॉर बिंग सो काइंड. थँक्यू. थँक्यू सो मच. चला उडायचं काय, वर जायचं काय? तुझं काय रे? ए ए ए इकडे, ए इकडे रे, इकडे इकडे इकडे. तुझं काय, तुझं काय रे? अरे ए तुझं काय, तू काय आलाय? म्हणजे मेलं तर मी एकटाच उन्हामुळे हो जरा. असू दे, आपण नंतर टेन्शन नाही, मसाज करूया तुम्हाला संध्याकाळी. उन्हाची नाही स्क्रबिंग करून मग झाली की. हे काय करायचं आता? हे मरणाचा फॉर्म भरायचा. हा तो फॉर्म भरायचा आहे की म्हणजे तुम्ही मेला तर आमचा काही संबंध नाही. संबंध नाही, आम्ही ओळखत नाही तुम्हाला. आणि माझी प्रॉपर्टी नाही ती नाही आम्हाला ठीक मिळत. आहे, सही माझा बँक असेल तर ते करा. माझा बँक अकाउंट देतो. काय म्हणजे कर्जाचे हप्ता तुमच्या नावावर ट्रान्सफर करू काय? नो प्रॉब्लेम. कुठं सही करायचं आहे? इथे इकडे माझा नाही आहे, तुम्ही लिहून घ्यायची लगेच. तर हिने आणल्यात फिरवायला. मी फ्री मध्ये आहे ना? हो 100%. हा मी फ्री मध्ये आहे. मी फ्री आहे. ह्यांचं पैसे काढून घ्या. मी कोल्हापूरचा राहण्या भाग आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्या ठिकाणी फ्री आहे. सरला घे. तुम्ही फक्त विजिट दिलं आमच्यासाठी आज मला. नाही मी ऍक्च्युअली मी पण माझ्या आयुष्यात पहिल्यांदा झालोय. मी पण गोव्याला येत नाही थोडा. थँक्यू काय बघा ह्याचा नाद नाही, बाकी काय संबंध नाही. काय करायचं येऊन गोव्यात, काय करायला येतात लोक. तुम्ही आज एक्सपिरियन्स घ्या आणि तुमच्या हा म्हणजे लोक पर्यटक म्हणजे हे समजून घ्या की हे असलं सुद्धा काय काय लय आहे गोव्यात. गोव्यामध्ये ह्या पण गोष्टी आहेत ज्या हा. करण्यासारख्या आहेत. भरपूर काय काय आहे. या असलं काय तर करायला या. आणि ह्यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांची सोय करण्याची पद्धत बिद्धत. विजय विजय आणि विजय आणि राईन मोबाईल नंबर 87 88 34 10 40. माझा नंबर मागायला करू नका. माझा नंबर नाही यांच्याकडं. तुम्हाला इथे यायचं असेल, ह्या गोष्टी करायच्या असतील आणि स्वच्छ प्रामाणिक माणूस आहे म्हणून तुम्हाला नंबर दिला. ओके. हटतो जरा थोडं फोटो. कसं वाटतंय? कसं वाटतंय? हा कसं वाटतंय? जगलं वाचलं. घरच्याशनी सगळीजण सांभाळा व्यवस्थित. ओके. मटन मटन निवदाला मटण ठेवा महत्वाचं. फायर पडत नाही ना खरं. वेट 85 आहे. 82 85. कसा आहे दणका? कसा आहे दणका? जर 2 मिनिटं जास्त सुरू म्हणा. काय शेवटची राड होऊ शकते बाबा हा नाही मी सांगून आलो घरला मी घेऊन येणार आहे परत म्हणून. नाही ना हांडू मला सगळ्यांनी काय गोप्रो आहे टॉईन टॉईन देतो. काय झालं तरी इथे येईल त्याला लागायचं तुम्ही. बाबानं परवा सांगितलंय मला बिग बॉस आल्यापासून देखण्यात आलाय तर मला उन्हात बसवला आहे तुम्ही. त्या फ्लोरिशवाल्याने फोन कर परत गोरगार लागते म्हणा. 2 दिवस उन्हात लई फिरवले. कसं आणि बायकोला सांग फिरायला जायचं 4 दिवस. चलो अरे हंड्रेड वाढाले.
काय छातीत कळ आणलं शेवटला माझा कॅमेरा हल्ला, मी वर बघवलोय कॅमेरा हल्लेला माझा. बोललाय का बघितलं कॅमेरा कुठं आहे? फोटो काढू. हा नाही विचारा विचारा त्यांना. असं का हो म्हणजे प्रॉपर प्लॅन होता मारायचा. म्हणजे फाटली पाहिजे असं म्हणून सांगितलं. तुझा नंबर आहे वरती रेंज आहे फुल. तुझा नंबर आहे ते तुम्हाला जसं केलं तसं मला करायला नाही वाकडा तिकडा तुला करायला लावलं तर बघ की. नाही. मला कसं केलं त्यानं शेवटला गोय नेमकं विषय काय मला माहित नव्हता. मी असं करलो कॅमेरा खाली आणि मी असं वर बघालतो. म्हणजे शूटिंग घेतला नाही. फुटेज आले त्यातलं जरा पण मला असं राहू दे नाही ठीक आहे गे आपलं म्हणजे बाब्या दुसऱ्याचं म्हणजे कार्ट. नाही केलं वरचं शूटिंग कुणाचं काय करताय तुम्ही ह्याला जास्त करायला लावायचं आणि ते शूटिंग घ्यायचं तुम्ही कट करून वापरायचं. हे भाई भगवंत हा परमेश्वरा विठ्ठला पांडुरंग. ओके किती सरळ आणले काय आणि माझ्या वेळी वाकडा तिकडा दिडवा आडवा करून. हे व्हिडिओ की इकडे समोर आहे. लव्ह यू. जगलं वाचलं ए सगळ्याच नंबर माझा दे. आईची काळजी घ्या. अरे पेट्रोल संपत आलंय. समज वरच्या गेलं पेट्रोल संपलं तर 85. अरे एज हा ओके प्रॉब्लेम. लोक काय म्हणतात की आम्हाला व्यवसाय करायचा आहे, नोकरी करायचा आहे, काय तर करून उदरनिर्वाह करायचा आहे. आणि काय करतात आता काय राहिले उठसूट ते कपड्याचं दुकान, उठसूट ते ह्याचं दुकान, ते 1 ग्रॅम सोन्याचं दुकान, चहाच्या टपऱ्या, वडापावच्या भाज्या. अरे महाराष्ट्रातलं हे आपलं कोल्हापूर जिल्ह्यातलं आहे सांगरूळ ना. हो सांगू. हा आणि हे पुण्यातलं आहे. ह्या दोघांनी मिळून गोव्यात धंदा काढलाय. कुठला पॅरामोटरीन लोकांनी उडवायचा. तर म्हणजे विचार करू शकत नाही. जगात व्यवसाय भरपूर आहेत, पैसे मिळवायचे धंदे भरपूर आहेत. तुम्ही वेळ द्या, तुम्ही त्याच्या पाठीमागचं कष्ट घ्या, तुम्हाला आयुष्यात सक्सेस येतोय. या माणसानं इथं काय काय आता मी बऱ्याच गोष्टी ऐकल्या त्यांच्या. म्हणजे इथं ऑपरेटिंग करणारी सगळी भारताच्या बाहेरची टीम आहे, हिमालयातली टीम आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या टीम आहेत तिथं ह्यांच्याकडे काम करणाऱ्या. आणि टर्नओव्हरची चर्चा आता ह्यात काय नको उगाच घोळ होईल तर यांच्याकडे. जीएसटी पण आहे आम्हाला. हा जीएसटी पण भरत्यात येणे. आणि उगाच काय होणार माहिती काय पावती बुकून लोक यायला चालू होतील आमच्याकडे हे आहे वर्गणी द्या म्हणून. आमच्याकडे तिकडले आहे ना आपल्याकडे त्यामुळे. तर तुमच्या गावातले कोण बघत असले तर बिचार आता चालू केलंय पावते बिरते तुमच्याकडनं प्रेरणा घेऊन माझा भाऊ हा. तर हे आहेत उदरनिर्वाह किंवा पैसे कमवण्याचे वेगवेगळे फंडे, ज्याच्यातून ह्या 2 व्यक्तींनी श्रम घेऊन खूप मोठं झालंय. पण आपल्या इथल्या लोकांना आजही उघडला मोबाईल रम्मी, हिजी रम्मी, ती रम्मी, ती काय काय जुगार, हे ते मटका बिटका, ह्याच्यात लोकांची घरं विकायची, बायका पोरांची सोनं विकायचं, ह्याच्याच नादाला लागल्यात. काय मिळवायला दुसरं काय साधन नाही. काम करायचं दम असला का नाही तर असं कुठं जंगलात बिंगलात येऊन धंदा उघडला या माणसानं. काय गिऱ्हाईक आलं, गिऱ्हाईक बसलं, गिऱ्हाईक बसलं. 3,999ची कमाई पण झाली. उडलं गिऱ्हाईक उडाल. काय म्हणला जेवण सर? सर काय हेड मसाज, शोल्डर मसाज सर,
500 रुपये 500 सर परमानेंट टैटू काढे निकले परमानेंट टैटू चाहिए सर एक टेम्पररी काय शे सर काय लागणार आहे सर तिकडे बार आपला तिकडे आहे, हे जायला काय नजारा आहे खतरनाक. असा नजारा बघायसाठी आपण येतोय. पण आज हा नजारा बघत असताना जो याच्यापूर्वी आम्ही एन्जॉय करायचो, ह्याच्यात आंघोळ करायचो, सगळा जगात दंगा असायचा, तो आज आम्हाला करता येत नाही आहे. मी लिटरली मास्क घालून फिरायला लागलोय. तर गोव्यात म्हणजे गोव्याच्या ट्रिपला येताना वहिनी दारातच म्हणजे चिडून होत्या, मला शिव्या बसणार होत्या म्हणून मी बाहेरच्या बाहेर आलतो. तर फक्त तो राग कमी करण्यासाठी मला वाटते इकडं मला घेऊन आल्या टिपीला. आता गोव्यातल्या खरेदी काय काय केली बघा की. कुठं आहे हा हे काय काय इंग्लिश मॅचिंग होते सगळे. तर अरमोल बीचच्या तिथं आम्ही आलोय त्या गल्लीत. असं एक 15-20 कणी जोड खरेदी करा, म्हणजे कसं पुढची ट्रिप नसली तरी चालते असं म्हणायला पाहिजे. कसं आहे आणि त्या पोरग्याला मी विचारलो तुला काय मराठी येते काय, ते म्हणला कळत नाही, इंग्लिश मिडियम आहे, इंग्लिश मिडियम आहे ना तू. बघा मराठी कळत पण नाही तुला, काय मारता ते त्यांनाच ते बरं म्हणजे कळतंय, आपल्याला काय कळत नाही हो यातले. काय कळणार माप बी कळणार. अरे हे आवडले काय तरी आपलं घाललं का नाही नाहीच. तर असं करणं बायकोला खुश करायचं काम झालेलं आहे. आणि ह्या आधी पण सकाळी सकाळी उठल्या तोंड धुवायच्या आधी पारोच्या तोंडानं स्टोरी लावल्या लव्ह यू बायको म्हणून. बायको कारण आज घरला परत जायचं आहे. काय काय करावं लागते दार उघडा हो म्हणून. दार उघडा नाही बस लगा तो जरा गरीब माणसं है हम. बहुत गरीब की हिसाब से रेट लगा दो. हाँ. लय गरीब कोण आहे का नाही त्याचा रेट लावा. वाघिणीसारखं घेऊया ना. नको फाडून खाईल. नक्क वरबडणार बघा. वरबडणार अगोदर वरबडायला राहिल्या. स्टोरी लावलोय बायकोला आय लव्ह यू बायको. बायकोनं खाली रिप्लाय दिला आईसाहेब वस्त्रमोरनं असं हार्ट तुटलेलं. मग मी 2 बदाम टाकले. मी तरी घरात ना आलो नसतो बाबा. म्हणजे जर बायको नको म्हणली असती तर पाय बाहेर नाही. तर कलर लक्षात येणार रे गॉगल घातल्यावर. छान आहे बास एवढं. अगं खुश व्हायचं असेल तर ती एका ड्रेसवर बी होणार आहे. तुझं 7-8-10 ड्रेस घेण्यात काय पॉईंट नाही. आपला बाचा तर कुठं ऊस गेलाय. बास एवढं. माझ्या असलं तर नांद माझ्या संघाने तर जा घ्या बिल करा. कॅल्क्युलेटर फ्री आहे. कॅल्क्युलेटर फ्री आहे. थोड़ा मतलब 200-300 कितना कम होगा. कम कितना होगा वो बताओ ना एक बार. आपको चाहिए ये? हाँ ये भी चाहिए, ये वाला भी. इसमें भी 4 कलर है. नहीं ये भी चाहिए. ग्रीन ही चाहिए. हाँ इसमें भी अस्तर है. सब में अस्तर है मिलेगा आपको. क्या रेट का पड़ेगा ये. ठीक है सब मेरे पास एक ही रेट का है. ठीक है हाँ 650-700 रेट है. तो ये अभी 2 आइटम लेना है तो बताओ कितना मैं रेट बता लगाओगे. सकता मैं आपको दे दूँ. दोनों भी चाहिए मुझे. हाँ तो बता दो आप. दूर का हो रहा है कितना पता है? 1400. कितना 14 से कैसे होगा. 650 तो 1300 हो जाएगा. देना कितना है वो बता दो. मिला के आप दे दो क्या करेंगे. कितना दे दो. 600. क्या दो होगा. हाँ तो बताओ ना तुम कितने में दोगे. चीज किसका है मेरा आप बताओ मेरे को. इतने में देना नहीं तो नहीं देना है. 200-300 रुपये कम कर देना.
तो 300 वही तो मैं बोला ना, नहीं कितना 200-300 कम हो रुपये गया? कम कर दो ना। हाँ? टोटल मिला के 300 कम कर दो ना, बहुत बहुत ही नहीं नहीं, हम लोग खरीद के लाते हैं, कपड़ा अच्छा वो वाला नहीं है ये, ठीक है, पर बताओ मेरे को लगाओगे कितना? मेरी बात सुनिए, सस्ता वाला आता है ना कि मतलब एक बार अभी 1000 की बात छोड़ो, उसके अंदर क्या लगाओगे उसके अंदर बताओ? उसे नहीं बचेगी। मैं बोलूँ आपको 800 रुपये लगा दो दोनों का। अगर 800 रुपये में आता तो मैं आपको दोनों का बोल रहा हूँ मैं, एक का नहीं। बोली का टाइम है इसलिए बात नहीं दे रहा हूँ। जैसे को मैं लाया हूँ, पसंद है इसलिए बोल रहा हूँ। अभी आपने ले क्या है, मेरे को दिखाई थोड़ा कैसे चला है आप। मेरा कपड़ा थोड़ा अच्छा वाला है भैया, ये तो वाला है ना, ये वाला, दिखाओ। ये वाला है, ये वाला है ना, हाँ ये वाला है। हाँ 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 हाँ। मेरे पास सब है। ये कितने में लगाते हैं आप लास्ट? मैं 650 का लास्ट 2300 रुपये टोटल बिल हुआ 4 आइटम का, कैसे है? 2300। अभी वो छोड़ो, पर मैं सच में बता रहा हूँ आपको, झूठ नहीं लेकिन बोल सर रहा इसमें हूँ। नहीं बचेगा सर, प्लीज सर, नहीं, मैं शर्ट भी लेता हूँ ना आपसे, आप लीजिए, लेकिन सर देखिए शर्ट भी लेता हूँ। ये किसका है? 30 का ग्रहण लगा हुआ देखता हूँ वो तो। ये दो निकाल दो, 800 रुपये लगा नहीं दो। है सर। मैं और ले रहा हूँ आपसे। सब वाला कपड़ा जाके देखो मेरे पीछे है। जो कैसा दिख रहा है देखो, किसका वीडियो बन रहा है, दुकान का? ये देखो कड़क। अभी आपने बोला ना, देखो कस्टमर को अच्छी चीज भैया में फोटो बिटो भारी दे रो यार याओ। दिसतं तर भारी आहे. ये तर एका दुकानात काय पुरे झालेलं नाही, तर बघा दुसरं दुकान काय आहे बायकोवरचं प्रेम. 350 का ठीक है, ठीक है। यो मामा तर काय का नाही, हे बघा सारखं 300 400 500 करायला 200ला दे म्हणतात दिनार. आमच्या गांधीनगरला ये मामा. रंगीत ड्रेस घेतलेत बायकोला. आणि हे कुठनं आले बघी. आणि हे बघा हे इकडे का नाही, अरे तुमच्या इथनं जेव्हा माल आला इकडे पळाली ती. वो भैया कहाँ चला गया सर, उनका परिचय भाग गया क्या? भाग नहीं जाएगा वो वीडियो के कारण भाग रहा है. आमची कोल्हापूरवाली कुठे वो पळून कहाँ जात नाही. सेट ले गया, कहाँ गया वो? हा एक अडकले आत. अच्छा लगा भैया? भैया अच्छा है पर वो भैया ज्यादा गया है. अभी. चलो ठीक है, मैं आपको दे रहा हूँ, ठीक है 350 में, ठीक है? 300 बोले आप. नहीं इसका हाँ इसका ही बोल रहा हूँ 300. 350 बोला, अभी वो बोला है ना 300 में देना तो दो. 350 बोला भैया। आप बोले रहने दो, ये बोला रहने दो. मैं बोला आपने 300 ही लगा दिया कि अगर बात तक चाहिए तो हमको चाहिए, हमको नहीं चाहिए तो हमको नहीं चाहिए. हम थोड़ी आपको जबरदस्ती करेंगे भैया. तो आप आपको परवड़ेगा आप देंगे, आपको नहीं परवड़ेगा आप नहीं देंगे. ठीक है, थोड़ा कम 350 रुपये दीजिए। थोड़ा मतलब 300 दे रहे हैं ना इसका. वो भी मेरे को नहीं, इसको चाहिए वो बोल रहा है. मैंने वो क्या 500 देगा तो मैं दूंगा. आपको वाला कहाँ है? हाँ ये हम दोनों का अलग अलग है. नहीं वो मेरे को नहीं चाहिए वो. क्यों? अरे ये लिया ना उसके बदले. तो ये लो, कर दो ना सर 300 रुपये। हे 300 रुपये घेतलं बरं तुझं. हा. 300 कर दो। हा तोंड करतोय गरीबागत. सांगतो इथं सकाळ दुपार थंडा कर. हो इथं शिवतोय सगळं. आणि देतोय. हे तुझा शर्ट घेतला बघ एक. हम्म. किती झालं भैया? 850 250. 900 250 रुपये। हा 900. हा बरं सॉरी 900 250 300. किती झालं रे? 550 आणि 900 1450 रुपये झालं भैया. क्या पूरे दिन का गल्ला हुआ तो. ₹50 परत दे दो. 1450 हो गया. ऐसा नहीं हाथ में पैसे देने के बाद नहीं पलटी मारने का. पलटी नहीं मार रहा, मैं आपको एडजस्ट कर लो हो जाएगा। क्या क्या सेट नहीं चाहिए भैया? चाहिए सेट? भैया आएंगे वीडियो बंद होने के बाद, थोड़ी देर रुको. सेट दे दो आपको भैया। घरात सांगितलं नाही गोव्याला. घरात सांगितलंय नाही गोव्याला गेला हे बघा पळाल्या. चलो भैया थैंक यू. अच्छा लगा आपको मिलके. एका शर्ट बिल्ट जरा फ्री में देते तो और अच्छा लगता. चला ते जातो चला का? आम्ही. चला ते ह्याला रणजितच्या बायकोला पर्स घ्यायचे आहे. त्याला व्हिडिओ कॉल करून त्याला दाखवूया. चला. चला ते 1984 पासून तो हॉटेल आहे. भाऊजींची खानावळ हॉटेल पंकज.
कोकणात मासा काय आहे? पापलेट. कोकणात आमचं विशेष प्रेम आहे याच माशासाठी. आणि या सोलकडीसाठी. काही नाही आहे. गाडी तेरा भाई चलाएगा. उठ रे उठ मारता. अरे मी मारतो गाडी, उठ मारता तर उठ तर रिलॅक्स होत. उठ रिलॅक्स गोव्याला जा पर्यंत रिलॅक्स व्हायला. त्याला गाडी मिळायला मारायला म्हणतो ना. इष्टी पकडायला गाडी थांबलाय, हात करायला. नाही मी येणार म्हणते. रिक्षावाल्याला हात करायला. गाडी मीच चालणार. मला पुढे बसायला लागते हो. आता पुढे कसं डिप्पीला तुम्ही बसल्या त्यामुळे मला अडचण झाली, त्यामुळे मी इथंच बसणार. गाडी मी मारणार आहे, तू जा माग ऐक. मला काय फरक पडत नाही बघ. 3 वाजल्या. अरे उठ मार, चेष्टा करून जा. किती वाजले तू? अरे थांब, किल्ली काय काढून घ्या, गाडी मी मारणार आहे. हे लिफ्ट मागाले याला कोण लिफ्ट बी देणार? याला लिफ्ट दिनात तोंड बघून, चेहरा बघून. काम काय त्याचं आपचित. बस मागवसा. की माग गाडी ते तुला कोणाला? मला गाडी येत नाही असू दे. तुम्ही बसा, उठा. मागे आम जातो. मागे की तुम्ही उठा. या मी आता टाका. मी गाडी घेणार, उठ मला. तुमचं म्हटलं की सांगा. वडावाला ये बाबा बरा बरा तसा बोल नको. बेट काढा. बेट काढा. कुठे सांगू? तुम्ही अच्छा पलीकडे का इथं एक मिनिट. हा त्याला वडा शिरुली हा इथे जनता घे. टरक कंप्लीट करा. पुढे बघूया. पुढे बघ. दिसत नाही ह्याच्यात काय. तिकडे बाहेर नाही दिसतच नाही ह्याच्यात. नाही क्रॉस करताना दिसते. काय दिसत नाही.